आदिवासी जनसेवा बहुउद्देशीय संस्था उंदरीच्या वतीने क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या 149व्या जयंती सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी बिरसा मुंडा मैदान उंदरी पोस्ट गुरगाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर येथे करण्यात आले होते। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी मिताराम भोसले चांपा यांची रिपोर्ट। संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून आदिवासी जनसेवा बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष तसेच आदिवासी आघाडी उमरेड ग्रामीण विसन संयामतर उपाध्यक्ष नरेश इंगळे, सामाजिक कार्यकर्ता उद्घाटक राजकुमार होत साहेब, सांसद डूंगरपुर बासवाडा राजस्थान भारत आदिवासी पार्टी तर प्रमुख उपस्थिती सुनीलजी गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र भारत आदिवासी पार्टी प्रभुलाल परतेकी गोंडी, साहित्य भारत सरकार पुरस्कृत रोहितदादा इरपाची, महाराष्ट्र उपाध्यक्ष भारत आदिवासी पार्टी रविदादा सिडाम, देवगडे विदर्भ अध्यक्ष भारत आदिवासी पार्टी हे होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक म्हणून शेखर पंधरे, खुशाल सन्याम, धीरज विके, चंद्रशेखर सन्याम, अमोल सन्याम, दिसेन सन्याम, अजय पंधरे, राजेश मडावी, नितीन परतेकी व असंख्य गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले। कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवर मंडळींच्या हस्ते महामानव बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास व मंचावर असलेल्या संपूर्ण महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व जयघोष करीत बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यात गोंडी नृत्य, गीत गायन व मान्यवर पाहुणे मंडळींचे मार्गदर्शन झाले। सर्व समाज बंधू भगिनी व उपस्थित सर्व मंडळीकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी कार्यक्रमास अनेक भागातून आदिवासी बांधव उपस्थित झाले होते। आमचे प्रतिनिधी मिताराम भोसले यांनी उपस्थित मंडळींना विचारलेल्या प्रश्नांना काय उत्तर दिले आपण बघत रहा। अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत आपल्या चॅनलला आर्थिक सहकार्य करा आणि बघत रहा आपल्या परिसरातील बातम्या। धन्यवाद। हे काही कामात व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही। तसेच आज नवनिर्वाचित आमदार साहेब संजयजी मेश्राम हे शपथविधीच्या कार्यक्रमात असल्यामुळे ते या ठिकाणी आलेले नाही। परंतु मी जेव्हा त्यांना फोन लावला तेव्हा त्यांनी मला म्हटलं की माझ्याकडे कार्यक्रमाला शुभेच्छा मुंडे साहेब तुम्ही द्या। मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वसंतराव मुंडे विदर्भ स्तरावर मी नेतृत्व करत आहे आणि माझ्या या ठिकाणी मी स्वागत केला। आणि मी दुसराही गमचा तुम्हाला मागितला। हा गमचा संजय मेश्राम साहेबांना, गणेशजी पवार आणि माझे मित्र उके जितोजी उके यांच्यासोबत मी उद्या साहेबांना हा एक गमचा याच्यामधला संजयजी मेश्राम यांना देऊन त्यांना सांगेल की तुमच्या वतीनं सुद्धा मी 2 शब्द बोलण्याची मला संधी मिळाली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या गावच्या सरपंच आणि सन्माननीय सन्मान मॅडम आणि सर्वांना मान्यवरांना माझी विनंती आहे की सर्वांचे नाव मी घेऊ शकत नाही, तरी पण सर्वांच्या वतीनं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। बिरसा मुंडाच्या जीवनावर प्रकाश सरांनी टाकलेला आहे आणि बिरसा मुंडाच्या या 129व्या जयंती निमित्त 15 नोव्हेंबर 1875ला त्यांचा जन्म झाला आणि 1 जून 1900ला ते मृत्यू पावले। बिरसा मुंडा हे स्वातंत्र्य गुणवान म्हणजे स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं। माझ्या महिला या कार्यक्रमामध्ये जास्त दिसतात कारण महिलांनी सरकार बदलवलेली आहे आणि महिलांची सरकार यायला पाहिजे। कारण महिलांवर जो अन्याय अत्याचार होत होता तो जुलूम इंग्रजांपासून सुरू झाला। आज शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी वंदन करतो। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री, शिवाजी महाराज, राणी दुर्गावती या सर्वांना महापुरुषांना मी वंदन करतो आहे। मित्रहो, निसर्गपूजक बिरसा मुंडा होते। जल, जंगल, जमीन ही कुणाच्या बापाची नाही आणि आजही भारतीय संविधानामध्ये ही नोंद घेण्यात आलेली आहे की
निसर्गप्रेमी आणि जंगल जमीन ही आदिवासीची आणि आदिवासीच्या हक्काचीच आहे आणि त्यासाठी लढणारे बिरसा मुंडा होते. बिरसा मुंडा जर जन्माला आले नसते तर कदाचित आपण शेतकरी म्हणून आपली नोंद अधिकार अभिलेखावर आणि 7/12वर झाली नसती. ज्या लोकांनी भूमी पटकवलेली होती, ज्या इंग्रजांनी आपल्याजवळून वन कायदा तयार केला आणि वन कायद्याच्या अंतर्गत आदिवासींना जंगलामधून हुसकवून लावण्याचं काम या ब्रिटिश सरकारनं केलं, त्यावेळी संपूर्ण आदिवासींना संघटित करण्याचं काम आमच्या महामानव या बिरसा मुंडांनी केलं. आणि या बिरसा मुंडांनी इंग्रजाच्या विरुद्धामध्ये लढा देत असताना ते आजच्या तारखेला इंग्रजाच्या या गुलाम विरोधातून मुक्त करण्यासाठी ते स्वातंत्र्याचे महानायक होते. कदाचित जर ते जिवंत राहिले असते तर महात्मा गांधीच्या नंतर बिरसा मुंडा यांचीच नोटावर फोटो आली असती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि एक फार मजबूत एक संविधान दिल्यामुळे मतदानाचा अधिकार दिला. बिरसा मुंडाचा फार मोठा अन्याय बिरसा मुंडावर इंग्रजांनी केलं. त्यांना स्लो पॉइजन देऊन तुरुंगामध्ये त्यांना मारण्यात आलं. अनेक हाल अपेष्टा त्यांनी तयार केल्या आणि अनेक इंग्रजाशी लढण्यासाठी एक शस्त्र म्हणून त्यांनी तीर कमटा हातामध्ये घेऊन त्याच्या बंदुकीच्या गोळीला चॅलेंज करणारा व्यक्ती जर कोणता असेल तर ते बिरसा मुंडा होते. इंग्रज सुद्धा हारले होते. बिरसा मुंडाला त्याच्या तीर कमट्याच्या समोर त्यांची गोळी काम करत नव्हती, बंदुकीची गोळी सुद्धा त्या बिरसा मुंडाच्या समोर काम करत नव्हती. आमच्या अनेक क्रांतीवीरांना आम्ही सलाम करतो आणि बिरसा मुंडा, भगतसिंग, राजगुरू या क्रांतीवीरांना सुद्धा आम्ही लाल सलाम करतो. आणि सरांनी सांगितलं की अशी पिढी तयार आली पाहिजे जी निर्व्यसनी आहे. आजच्या तुम्हाला तारखेमध्ये सांगतो तुम्हाला या सरकारच्या या निवडक नीतीमुळे किती बियर बारचे दुकानं जिकडे तिकडे उघडलेले आहेत आणि नागपूरचे मोठ्या मोठ्या बिल्डर्स लोकांनी आपल्या जमिनी सुद्धा हडप केलेल्या आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या बिल्डरच्या विरोधात, या मालगुजारूच्या विरोधात, या जमीनदाराच्या विरोधात, या काळ्या पैसेवाल्याच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपल्याला बिरसा मुंडाची शपथ घेऊन एक दिवस लढावं लागणार आहे, हे विसरता सुद्धा कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा ही प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असा संघटन तयार करायचं आहे. तो संघटन येणाऱ्या काळामध्ये आमच्या अधिकार, हक्कावर आणि आमच्या दाव्यावर त्यांनी दावा केलेला आहे. आमच्या भूमीला हडप केलेला आहे, जंगल जमीन हडपून घेतलेली आहे. त्यांना आम्हाला पुन्हा आपल्या पदरामध्ये हक्क मिळवून घेण्यासाठी आपल्याला लढाई लढायची आहे. आता बोलण्यासारखं माझ्याकडे भरपूर आहे, पण मी आता तुमचं अधिक वेळ घेणार नाही. यामध्येच मी माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो आणि पुढच्या पावसाला मी माझी रजा घेतो आणि सर्वांना मी धन्यवाद देतो. ज्या आयोगाने हे आयोजन काम केलं त्यांना सुद्धा मी शेखर भाऊला पंधरेला मला या ठिकाणी संबोधित करतो की मी मेश्राम साहेबांपुढे तुम्हाला काय आर्थिक मदत आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे. आणि मी एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि एक आमच्या नवनिर्वाचित क्षेत्राचे जे आपले संजयजी मेश्राम आमदार आहे त्यांच्याकडूनही तुमचं स्वागत करण्यात आलं असं मी त्यांना संबोधणार आहे. धन्यवाद. अतिशय थोडक्यात मार्गदर्शन केलं पण अति महत्वाचं आहे, कारण समोर जन्म से दाई गावोंडे पेसा पेनता मोतीराम दादा कंगालीना निया सुमरनी आई दारो परापे इरंगता जुडाल रे माईदा सुमरनी आई दारो परापे इरंगता जुडाल रे माईदा बदरो मला
पूजन सार मरानी आधारो कोई गण पूजन लिंग किया पर सेवा जंग किया पर सेवा कोई दूर किया गुणगान सुमरनी गा